उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. तर साधन रहस्याचा जो विषय चालला होता त्यात गेल्या वेळेला सारांशाने एक विचार समजुतीचा होता, तो पूर्ण करायचा प्रयत्न केला. तसं हे साधन रहस्य हा मुळातच साधनच न संपणारे असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं रहस्यही न संपणार असेल. तर तसं जरी असलं तरी आपल्याला असं नाही तसं त्या विषयात राहता यावं, आणखीन काही समोर येत असेल तर यावं, यासाठी आज आपल्यासमोर फक्त पहिली थोडीशी रूपरेषा ठेवतो. मर्यादित आपल्या वेळेत हा खूप जसं गुरु किंवा नाम किंवा असे काही शब्द झाले ते खूप प्रकारे वापरून गुळगुळीत होतात. तसा एक थोडासा गुळगुळीत झालेला शब्द म्हणजे ध्यान. वास्तविक ध्यान हे एक मोठं साधन आहे, म्हणजे ज्याला व्याप्तीही आहे आणि खुली आहे अशा स्वरूपाचे एक साधन आहे. आणि अगदी शब्द त्या अर्थाने जपून वापरला पाहिजे असं माझ्या डोळ्यासमोर आहे. आपणही तो तसं वापराल असं मला वाटतं. कारण ध्यानात आता ध्यान म्हणजे खरोखर गमतीच्या अर्थाने सुद्धा म्हणजे लग्न जमलं कुणाशी यांच्याशी, अरे बापरे ते ध्यान, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा ते ध्यान आपल्याला परिचित आहे. आता किती ध्यानं सांगावी त्याची. आपल्याला आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवून असलेले बकत ध्यान, त्यांचं ध्यान माहिती आहे. त्यांचं जे भक्ष्य आहे ते टिपायला त्याचं एक ध्यान लागतं, पण ते बकत ध्यान आहे. तेव्हा असंही एक ध्यान आहे. बरीच ध्यान आहेत तशी. पण आणखी एक म्हणजे की अलीकडे मला वाटतं फी घेऊन सुद्धा एक ध्यान शिकवलं जातं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बरंच अलीकडे तेच शिकवलं जातं, म्हणजे फी घेऊनच ध्यान आहे असं बरंच. कदाचित फीशिवायही शिकवत असतील काही लोक, पण तसंही ध्यान आहे की का आपलं बसकर टाकावं, काय ते बसावं, आता ध्यान करा काय करा कोणाटो. ते गप बसा म्हणले गप बसा म्हणले, आपण डोळे म्हटले डोळे पुढे काय झालं त्यांना काय माहिती, त्यांनी सांगितलं आता डोळे उघडले. अशा स्वरूपाचं सुद्धा आता आपल्याला आहे. आजचं सेशन झालं, आता पुढच्या रविवारी सकाळी काय असेल ते अमुक वाजता किंवा काय रोज असेल तर रोज सकाळी, तर अशी पण ध्यानं आहेत आपल्याकडे. तर त्यामुळं असलंही व्यावसायिक ध्यान आहे. हां, व्यावसायिकांना एक व्यवसायाचं ध्यान असतं ते आपल्याला कल्पना आहेच. ते कुठेही व्यक्त होतं. ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे त्याचं त्याला ध्यान असतं. हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे, त्याला काही उदाहरण देण्याची गरज नाही. पण समजा आपला टेलरिंगचा व्यवसाय असेल तर एखादं बटन निघाले वगैरे असं दुसऱ्याकडे बघताना सुद्धा पहिल्यांदा ते लक्षात येतं असं म्हणतात ना. मी आता त्याच्यापेक्षा उदाहरणं बाकीचे आपल्याला माहीत आहेत, तर ती देत नाही तेवढ्यासाठी की चपलेकडे लक्ष जातं, ह्याच्याकडे लक्ष जातं म्हणण्याकडे. तर कोणाचं ध्यान कोणाचं कुठे असतं, तर त्यानुसार त्याला ते दिसत असतं असं म्हणतात. तर तसं जे लक्ष जातं तेही ध्यानच. आता आपण योगिया दुर्लभ म्हटलं, योग्यानंही ध्यानच आहे. हे शब्द किती तो फिरवला गेला आहे, वापरला गेला आहे याचा विचार केला तर त्याची रेंज लक्षात येतो. यासाठी हे म्हटलं तर तेही ध्यान आहे. त्याच्याखाली आपला व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रज्ञ किंवा संशोधक असतो किंवा एखादा अभ्यासक असतो, तर त्याला त्याच्या विषयाचं म्हणजे हे खूप चांगल्या अर्थाचं आणि सात्विक ध्यान आहे. तर त्याची आपल्याला कल्पना असेल. म्हणजे
आपल्याला ती गोष्ट पण माहिती असेल की त्याचं त्या ध्यानामध्ये एवढं तल्लीन आहे ध्यान ते की सकाळची वेळ निघून गेली, दुपारची वेळ निघून गेली, नोकर जेवणाचं ताट ठेवून गेला, झाकून गेला, त्यांच्या ध्यानामध्ये ते त्यांचं काम सुरू आहे, त्याच्यात ते ध्यान इतके एकाग्र आहेत की त्याचं भान नाही की मध्ये वेळ 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले. म्हणजे ह्या ध्यानाची क्वालिटी आणि त्याच्यामुळे मिळणारा आउटपुट काय असेल असा विचार करू क्षणभर, त्याची दर्जा किती असेल आणि त्या ध्यानामध्ये त्यांना सापडणारी तत्त्व कशी असतील की जे आपण फक्त वापरतो त्यांना सापडतात, तर ती ध्यानातून सापडतात. तर तितपत ध्यान आहे ते की ह्या वेळेचंही हे नाही आहे की वेळ टळून गेली, म्हणजे दुपार झाली, 2 वाजले, 3 वाजले, तरी ती जे काही विषय चालला आहे त्याचं इतकं ध्यान आहे की ताट ठेवून दिलं आहे बाजूला, त्याचं पण भान नाही. बरोबर आहे, हे इथपर्यंत ध्यानाची झेप जाते. ही व्यवहारातल्या आपल्या शास्त्रातल्या विषयाबद्दल आहे, अध्ययनाबद्दल आहे किंवा संशोधनाबद्दल आहे. तेव्हा ते आपल्याला माहिती असेल की पुढे त्या शास्त्रज्ञांचा मित्र आला, त्याने त्याला हाक मारायचा प्रयत्न केला, तो काही जागा होईना, त्यातून बाहेर यायला तयार नाही तो त्याच्याबरोबर. त्यांनी विचार केला ठीक आहे बाबा, याचं एवढं जर एकाग्र आहे आणि त्याचं काम करतो आहे तर आपण त्याला मध्ये अडवणं किंवा विक्षेप करणं बरोबर नाही. बसला तोही कंटाळा शेवटी, त्याला भूक लागली शेवटी, तर तरी हा काही आपल्या त्या विषयातनं बाहेर यायला तयार नाही. संध्याकाळ झाली तेव्हा त्याला आता 2 तास झाले, 3 तास झाले, ते बसवेनं झालं तर त्याची निघायची वेळ झाली. म्हणून त्यांनी त्या शास्त्रज्ञाला आपल्याला माहिती असेल की विचारलं, हलवलं शेवटी, बाबा मी आता जातो, मी 2-3 तास झाले बसलो आहे, तुम्ही काही ध्यानातनं तुमच्या विषयातनं बाहेर यायला तयार नाही आहे, तुमचं संशोधन चाललेलं आहे, तर तुम्ही मग्न आहात, हे बरोबर आहे. तर आपल्याला भान आहे का इकडे तिकडे आजूबाजूला मी येऊन गेलो वगैरे नाही? म्हणलं मग तुम्ही केव्हा येऊन बसलात मला काय कल्पना नाही, आणि आता मला तुम्ही जाणीव करून दिली त्यामुळे लक्षात आलं, तर तुम्ही केव्हा आलात, कसं काय आहे तुमचं? ते म्हणलं माझं कसं काय ते राहू दे, पण तुम्ही सकाळपासून इथे बसलेले आहात, तुम्ही जेवलात किंवा नाही याचं तरी तुम्हाला ध्यान आहे का? हे तुम्हाला भूक बी नाही का लागली? म्हणजे खरं सांगायचं तर असं काहीतरी नामात झालं तर कसं होईल? नाही, जाऊ दे, आपण नुसतं सोडून देऊ विचार करू. तर हे विचारल्यावर तो म्हणला की जेवलो. त्यांनी ताटाकडे बघितलं, जेवलो की. तुम्ही काय जेवते? माझ्यासमोर त्यांनी ताट आणून ठेवले आणि तुम्ही मला सांगा. अहो म्हणले तुम्ही जर बघितलंच असेल मी जेवलो, हे काय ताट रिकामं आहे? ते म्हणले ताट रिकामं नाही आहे, मला भूक लागली, मी जेवलो. ठीक, तुमच्या लक्षात आलं. तर म्हणलं रिकामं ताट आहे त्यार्थी मी जेवलो. म्हणजे त्याच्या विषयाची एकाग्रता किंवा हे किती असेल आणि त्याच्यामुळं इतर तहानभुकेचं भान किती जात असेल आणि जायला लागत असेल. एवढ्या व्यवहारातल्या साध्या शास्त्रातल्या गोष्टी शोधायच्या तर एवढं लागतं. आता जे योग्याला दुर्लभ आहे किंवा जे भक्तांचं ध्यान आहे, सुंदर ते ध्यान आहे, आता ते सुंदर वाटायला बाकी काय माणसाला जाऊन आलास का बाबा बघून? काय बघितलं विटेवर माझं परब्रह्म उभं आहे, बघून यायला सांगितलं तर सामान्य माणसाला नाही, त्याला आपलं ते काळा हे दिसतं, ते काय नव्हतं. कुठं परब्रह्म वगैरे काय नाही, परब्रह्म नव्हतं, नाही दिसलं. कुठे काय दिसलं त्याला? काय नाही, काळ्या दगडाची मूर्ती होती, थोडीफार झिजली, आता असं नाही दिसलं. तर त्याला बघायला लागणारे डोळे नव्हते, ती दृष्टी नव्हती, तेवढं स्वतःला विसरता आलं नाही, तेवढं तिथं एकाग्र होता आलं नाही, तेवढं मन उंच जाऊ शकलं नाही, सगळ्याचा परिणाम म्हणून जे मिळायचं ते मिळालं नाही. तेव्हा हे जे काही त्यांचं सुंदर ते ध्यान आहे ते भक्तांचं ध्यान काय असेल, म्हणजे रेंज कुठून कुठेपर्यंत आहे. ध्यान शब्द वापरतो म्हणून त्याचं हे बघणं आलं. मेडिटेशन क्लासेस असतं, तर मेडिटेशन करा म्हणजे काय करा कोण जो तो आपल्या कल्पनेप्रमाणे सांगतो. तुम्ही बुक समोर आणा, नंतर हे आणा, ते काय सूर्याचं आणा, अमकंच आणा, काय झाड आणा, अमकं करा, अनेक प्रकार ध्यान. कृष्णमूर्तींच्या बाजूला आपण इकडे गेलात तर त्यांचं म्हणणंच मुळात वेगळं आहे. त्याचं म्हणणं आणि बरोबर आहे अधिक, की मेडिटेशन इज अन अनप्रिमेडिटेटेड आर्ट. याच्याविषयी पूर्वी काहीही विचार केला जाऊ शकत नाही आणि जे घडतं ते ध्यान.
आधी जर विचार करून ठेवला असेल तर आपण विचार करायला बसलेला त्या विषयावर एवढंच. आता तुमचा विषय काय आहे हा त्याचा विषय. तर व्यापारी जसं ध्यान करतो तसं तो त्याचं काहीतरी त्याने मोठे आणायचा प्रयत्न केला आहे, त्याच्याविषयी तो चिंतन करतो आहे किंवा काय त्याचं ध्यान करायचा प्रयत्न करतो आहे. आणि अर्थातच ज्याचा ध्यान करायचा प्रयत्न करतो ते जमत नसतं, ते सोडून बाकी सगळं जमतं त्यावेळेला किंवा सगळं आठवतं. जपाला बसल्यावर जसं नाम किंवा त्या नामातला जो भगवंत तो सोडून बाकीचं सगळं आठवावं, सगळ्या कामांच्या याद्या समोर याव्या, करायचे राहिलेले फोन आठवावेत, सगळं द्यायचे राहिलेले निरोप आठवावेत, हे सगळं जसं आठवावं, काळज्या आठवाव्यात, तसं तेवढं ते ध्यान सोडून बाकी सगळं आठवतं. याच्यावरून आपण कल्पना करावी की त्याला ते अनप्रिमेडिटेटेड आर्ट, ज्याच्यावर प्रीमेडिटेट केलं जाऊच शकत नाही. अशा वेळेला नुसता मनुष्य बसलेला आहे, जे सोपं करून सांगायचं तर नुसता मनुष्य बसलेला आहे, तो काहीही करीत नाही. अशा वेळेला त्याची जर एकाग्रता झाली आणि तो स्वतःला विसरला आहे तर त्यावेळेला जे घडतं ते ध्यान कर. म्हणजे अशा अर्थाने खरं आहे की ते करायची गोष्ट आहे असं नाही. लक्ष लावलं तर ते कर्म झालं, लक्ष लागलं तर ध्यान आहे. तेव्हा आपण लावतो ते लक्ष आणि जे लागतं ते ध्यान, ते तसं लागायला पाहिजे. त्यासाठी ही धडपड चालली आहे सगळी. ही जी सगळी धडपड आहे ती ध्यान लागावं म्हणून चाललेली आहे. तर लागायची जी गोष्ट आहे ती आपल्या हातात नाही आहे हे आधीच मान्य केलेलं आहे. फक्त त्याच्या आधी काहीतरी आपल्या हातात आहे. कदाचित तिथे बसणं असेल, कदाचित म्हणजे स्थिर सुखम आसनम, अगदी योगात जरी म्हटलं तरी सुद्धा स्थिर सुख दोन्ही म्हटलेले. असं नाही म्हटलेलं की अगदी जे काय होतं ते पद्मासन वगैरे घालायला जातात माणसं, मग हाल विचारू नका, कारण याची बैठक नसती पूर्वीपासून आणि मग त्याचा त्रास होतो. मग त्यामुळं मांडीसारखं ते कळ लागली इकडं लक्ष जातं. आता त्या कळीचं ध्यान होणार, जास्त काय होणार, त्यांनी कळकळच व्हायची, दुसरं काय होणार याच्यापेक्षा. ते ह्या ध्यानात त्या अर्थाने कारण का ते आपलं लक्षच त्याच्याकडे आहे, तर त्याच्याकडे नाही. हे कसं आहे की लागायचं आहे म्हटल्यानंतर त्यासाठी जी स्थिती, म्हणून स्थिर सुखम असं म्हणले. आसनाला सुद्धा, ध्यानाला जे आसन लागणार ते सुद्धा स्थिर आणि सुखाचं असं सोयीचं होईल असं. म्हणून आपल्याकडे जपाला निरुपाधिकतेमध्ये अगदी मोठं स्थान एवढ्यासाठी दिलं की कसे व्यवस्थित करता येईल. ठीक आहे, आजारी आहे तर तो तसंही व्यवस्थित करेल, त्याला उठवत नाही, बसवत नाही, पडून राहिलं, पडून करेल. इतकं सोपं दुसरं काही नाही. आणि त्यासाठी त्याचं एवढं महत्त्व गायलं ते एवढ्यासाठीच की ते करीत राहिलं म्हणजे ते लागणार आहे. पण त्याच्यासाठी मी जे करायचं आहे ते अधिकाधिक जे उपाधी सुटलेलं असं जर काही असेल तर ते नाम घेत राहिला आणि नाम घेता घेता तो स्वतःला विसरला. आता ध्यान लागलं, आता काय चालू आहे तर काय माहिती नाही, शांत आहे, बस मन स्वच्छ आहे, निर्विचार आहे. आणि जर खूप जप झाला असेल चांगल्या अर्थाने, तो काही खूपच व्हायला पाहिजे असंही नसतं, थोडा झाला पण चांगला झाला. आणि त्या क्षणी कुठेतरी असं वाटलं की आता काही जप नाही केला तरी चालेल, म्हणजे जप थांबलाच. तर तिथे जे लागतं ते ध्यान. तसं ते या मार्गाने नामाने पण साध्य होतं. किंवा आपल्या काही करण्याच्या जर कल्पना असतील तर त्या थांबवणं आणि गोष्टी घडू देणं हे सुद्धा ध्यानच आहे. आणि व्यवहारात सुद्धा ह्याची गरज जास्त आहे. आपल्या ज्या काही घडवण्याच्या कल्पना आहेत त्याच्यानेच बराचसा गोंधळ घडण्यामध्ये होतो. त्याचं जरा बाजूला ठेवल्या तर बरेच वेळेला कर्म आपल्या पद्धतीनं घडत जात असतात. तेव्हा अगदी जर एकाग्रतेतच जर विचार करायचा झाला तर सात्विक एकाग्रता, त्याचं एक लक्षण आहे की सात्विक एकाग्रता जरी असली तरी ती कर्म घडवणारी नाही, ती स्वतःचा विसर पाडणारी. भक्तीचं सारे स्वतःचा विसर आहे. आता ध्यानाला बसला आहे आणि समजा त्याचं ते मी सांगितलं तसं की बाबा एक क्षणभर मुरग लागली, तिकडे लक्ष आहे, आवाज येतोय तिकडे लक्ष आहे, बाहेर कोणाचं काय चाललंय तिकडे लक्ष आहे. म्हणजे असं काही जर लक्ष असलं, आणि सर्वसाधारणपणे बसलं की बाहेर लक्ष जास्त लागतं, म्हणजे खरं बाहेरचंच ध्यान इथे बसून होतं. बघा खोलीत बसलेले असले जपाला की जरा हळू भांडी ठेवा किंवा ते दुधू जाते, काय जे होत असेल बाहेर त्याचं, तर ते इथं बसून इतकंच व्यवस्थित कळतं. कारण आपण शांत झालेले असतो. एरवी कदाचित कळणार नाही खरंच, पण ह्या वेळेला मात्र अगदी बरोबर कळतं की ते जोरात वस्तू आपटलेली कळते, ती आपटू नका हे सांगावं हे कळतं. आता ते बरं दिसत नाही म्हणून काही वेळा बोलत नाही मनुष्य, हा व्यवहाराचा भाग झाला. एखाद्याला बोलण्याची तशी घरात काही एवढी सत्ताही नसते असं म्हणा फार तर सत्ता असली तर बोलणार बिचारा, नाही तर गप्प बसणार, करा काय करायचं ते. आता हे ऐकून घेणं हेच माझं ध्यान असं म्हणायची वेळ येते, याला काय करणार. ही सगळी
कर्म घडवणारी ध्यान नाही, सात्विक जे ध्यान आहे ते स्वतःचा विसर. आता स्वतःचा जर विसर असेल तर मला त्या आदळआपटीचाही काही संबंध नाही किंवा इतर गोष्टी काय घडत आहेत त्याच्याशी संबंध नाही. मी ध्यानाला बसलो ना, मी आहे आणि माझा भगवंत आहे. शेवटी मी जाईन आणि भगवंत राहील. असं जेव्हा होईल तेव्हा फक्त ध्यान लागलेलं असेल, फक्त भगवंतच आहे. आता हे तर शब्दांनी कळायला सोपं आहे, पण तरीसुद्धा करायला काय करायला लागेल ह्याचा थोडा विचार केला तरी चालेल. आता हे करण्यापूर्वी नाम आधी म्हटलं ना की काहीही करण्याच्या कल्पना थांबण्याआधी काहीतरी कल्पना करत राहावं लागतं, काही काम करत राहावं लागतं. तसं ते नाम आहे. नामसुद्धा शेवटी तिथे नेईल आणि शेवटी तुम्हाला बरोबर ध्यानावर सोडून देईल. जशी खूप प्रवास करावा आणि अलगद ह्याच्यामध्ये नदीमध्ये नाव सोडून द्यावी, मग ते आपल्या गतीनं जात राहते. त्यावेळेला आपल्याला काही कष्ट नसतात, काही करायचं नसतं, पण तिथपर्यंत चालत यायचं असतं. नाव ओढत आणायची असते, ती पाण्यावर सोडायची असते. एकदा सोडली गेली की तिच्या ती गतीनं ती पाण्यावर तशीच राहील. सरोवर असेल तरंगत राहील, जे जसं असेल तिथे तसं ती तरंगत राहील. तर त्यावेळेला ती जी तरंगत राहील त्यावेळेला आपण काहीच करीत नाही आहे, पण आधी करायचं ते मात्र केलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. तर आता ती जी तरंगती आहे, जसं पोहणाऱ्याचं आपल्याला माहिती असेल की उत्तम पोहणारे अगदी उलटे पडून निवांत त्या पाण्यावर आपलं बघितलं तरी असं वाटतं की काय असेल मस्त. म्हणजे आणि आपल्या समोरची आपल्या बरोबरीची पाहायला मिळणारी माणसं असतात. ते असं नाही की बुवा काहीतरी ते ध्यानात होते आणि ते आपल्याला त्यातलं काय कळणार नाही वगैरे, त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. हे तर ध्यान आपल्याला अनुभव तर कळू शकतो की असं काही पोहणं आहे, ध्यान पाहिलं आहे. पण ते जे पाण्यावर उलटे पडून निवांत राहिलेले असतात त्या क्षणी एक सूक्ष्म हालचाल आहे काहीतरी की ती त्यानं साधलेली आहे, कौशल्य आहे जे साधलेलं आहे. आणि त्यामुळं जे माणसाला पाण्यात पडून पोहावलं तर त्याच्या जे उलटे निवांत पाण्यावर पडून तसेच्या तसे तरंगत असतात. एवढ्या खोल याच्यात पात्रात नदीत निवांत तरंगत बसलेले असतात. संत प्रपंचामध्ये असेच असतात. ध्यानाचा परिणाम काय होतो ते त्याच्यावरून कळतं की हे तर काय खळबळण. ते आपल्याला काय बाहेरून सो बघायला ती भीती वाटते की काहीतरी झालं तर खाली गेलं, काही केलेलं निवांत पडून राहिलेलं असतं. पाण्यावर पडून राहायचे. जमिनीवर पडून राहिलं तरी टोचायला लागते सगळे. आणि पाण्यावरचं काय सांगता, पाण्यात नुसतं घाबरूनच तिथं काहीतरी व्हायचं. तर ह्याच्यातनं फरक लक्षात येईल की काहीतरी प्रवास आहे आधी. आता ज्याला उलटं पाण्यावर पडून राहता येत आहे, साधा पोहण्याचा विषय तरी त्यानं त्याच्या आधी काय अभ्यास केला असेल त्याची कल्पना आपण करू शकतो. पाण्यात ज्यावेळेला तो पहिल्यांदा शिरला त्यावेळेची अवस्था आणि आज पाण्यावर तरंगतोय उलटा पडून निवांत त्याची अवस्था, याच्यातलं जे मधलं आहे ते आपली साधनेचं काम आहे. ते आपण करीत राहावं. कधीतरी अशी अवस्था येते की बस आता नुसतं निवांत पाण्यावर राहिलं तरी चालेल. तर किंवा आपल्याकडे हे माठ बनवतात, म्हणजे याच्यामध्ये माठ बनवतात त्यावेळेला ते चक्राला गती दिलेली असते, जे हात फिरवत असतात आतून बाहेरून. ते बरोबर हे जसं गुरुनी काम करावं आतून बाहेरून तसं ते चाललेलं असतं. तसंही असं आतून बाहेरून काम चाललं असतं आकार येईपर्यंत. एकदा आकार आला की काढून ठेवतो बाजूला, झालं काम. तर तसं ते चक्राला जसं एकदा जोरात फिरवलेलं असतं ते पुढं खूप काळ फिरत राहिलं असतं आणि त्याचं काम चालू असतं त्याच्यावरती. बरोबर त्याला आकार द्यायचा, गोल करायचा, त्याचं काठ करायचा, सगळं त्याचं चालू असतं. चाकाला काही गेलेलं असतं, एकदा जोरात फिरवून दिलेलं आहे. ती जी पुढे जी गती आहे सगळी ती किती सहज असते हे आपल्याला कल्पना असेल. अशा पद्धतीनं आजही माठ घडतात. तर तसं ते जे पुढचं आहे त्यात जी सहजता आहे ती सहजता ह्या ध्यानाला आहे का. आता काय आहे आणि कसं काय आहे याच्याविषयी किंवा याच्यात आणखीन काय रहस्याचा भाग आहे हे बघण्यापूर्वी एक तर हे का करावं, ध्यान तरी कशाला करावं, म्हणजे काय आपल्याला गरज नाही, चालेल करावंच असं काही नाही आहे. पण जसं ट्रॅव्हल लाईट म्हणतात तसं आहे की हलकेपणाने प्रवास एक सोपा. आपलं जर सामान कमी असेल तर मनुष्य अलगदच गाडीत बसेल, अलगद उतरेल, जिथे जायचे तिथं पटकन जाता येईल. पण ही ओझी पाठीवर हातात दोन सगळं म्हणजे मग ते अवघड होतं, सगळं प्रवास अवघड होतो. तसं प्रपंचामध्ये सुद्धा असेच प्रवास अवघड होतात. अशी जर ओझी डोक्यात असली खूप तर प्रपंचसुद्धा साधा प्रपंच करताना सुद्धा अडचणी येतात. तर ध्यानाचं ते काम आहे की ह्या सगळ्या अडगळी कमी करून टाकणं. खूप गोष्टी असतात, काळज्या असतात, विचार डोक्यात, कल्पना, म्हणजे काही कधी बघितलं नाही त्याच्याविषयी सुद्धा कल्पना येऊ शकते. हे केवढे आश्चर्य आहे कल्पनेचं. याचं काय हे बघितलं नाही कधी, त्याच्याविषयी सुद्धा कल्पना करत राहतो.
ह्याच्यात लढण्याला कसं, तिकडं कसं असेल, इथं कसं असेल, काय कसं का असेल ना, आपलं कुठं आपण इथनं गावातनं बाहेर पडलो तेव्हा कशाला विचार करावा, काय आपल्यावर वेळ आली तेव्हा, पण काय नाही. म्हणून मग त्या कल्पनेला चांगलं वळण देण्यासाठी इकडे चांगले विषय ठेवले, सात्विक विषय ठेवले की कल्पनाच करायची द्यायची करू असं. पण त्याला हलकं करायचा प्रयत्न हा खरा मूळ प्रयत्न आहे. तर तो झाला तर काय होतं, चित्त हलकं नाही आणि त्याच्यामध्ये खूप अडगळ झाली, खूप साठलं. ते जर तसं झालं तर अगदी साधं सांगतो की विद्यार्थ्याला अभ्यास करायचा नाही जमत. डोक्यात इतके विषय डोक्यात असतात त्यावेळेला, बाकीचे संबंध असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, ते काय सिरियल असतात, मोबाईल असतात, ते नंबर असतात, ते काय अनेक गोष्टी विषय बाहेर पाहिले सगळे इतकं डोकं भरलेलं असतं की तिकडे लक्ष नाही लागत. समोर पुस्तक आहे पण तो माणूस नाही त्याच्यात, पुस्तकात नाही. मग त्यावेळेला नुकसान तर आपल्याला उघड आहे, हे तर व्यावहारिक आहे. तर अशी चित्ताची जी अवस्था आहे त्याच्यामुळे साधा अभ्यास जमत नाही, कामं जमत नाही. आपण साधं बघितलं तर व्यग्रता असेल खूप माणसाला, तर स्वयंपाक पाण्यात लक्ष लागत नाही त्याचं. तीच गोष्ट खूप वेळ लागतो, तोच स्वयंपाकाला खूप वेळ लागतो. जर चित्ताला जर भार असेल, जड असेल ते, किंवा असं काही कारणाने ओझीचे डोक्यात असतील, काळजी असतील, हे असतील, तर चटकन होत नाही. पण चित्त हलकं असलं की पटकन मनुष्य, आणि ते कामाची सुद्धा क्वालिटी वेगळी असते. ते काम जे करतो, काय स्वयंपाक करेल, काय पदार्थ करेल, काय करेल, जे काय घरात असेल समजा, तर तिथलं काम आहे तर ते सुद्धा एकदम चटकन होतं आणि चांगलं होतं. का तर त्याचं चित्त हलकं आहे, कुठे दुसरीकडे नाही आहे, जे काम करतो त्याच्यात आहे आणि ते तो पटकन करून मोकळा होतो. तर त्याच्या त्या कामाला सुद्धा दर्जा असतो. हे असण्याचं कारण की मागं त्याच्या चित्त हलकं आहे, ते ध्यानाने ते साधतं, ते मोकळं करून देतात सगळं. की करायचं अशासाठी की ह्याही गोष्टी त्यामुळे सोप्या होतील. आपल्याला जे अभ्यास अनेक वेळेला म्हणतात मला समजत नाही, वाचलेलं समजत नाही, असं हे आता आपल्याला कल्पना असेल. कारण आता अलीकडे शिकवण्याची पद्धत फारशी कुठे उरली नाही शाळेमध्ये वगैरे, विशेषतः शाळेमध्ये नाही, इतर ठिकाणी खाजगीतच कुठे शिकवलं जातं तिथं जावं लागतं. तर त्यामुळं जास्त करून वाचून आपल्याला समजून घेऊन काम करावं लागतं. मग अशा वेळेला समजत नाही, त्यावेळेला काय समजत नाही नक्की, बुद्धीचा प्रश्न आहे का? सर्वसाधारणपणे बुद्धीचा प्रश्न नाही, ठीक आहे, कुवतीचा प्रश्न असेल तेवढं त्या प्रमाणात थोडंफार कमी जास्त माणसाला कळतं किंवा मार्क कमी जास्त पडतील. पण मूळ समजू शकतं, पण ते जे काही समजू शकतं ते सुद्धा समजत नाही. याचं कारण चित्तावर भार असतो, दुसरे विचार डोक्यामध्ये असतात, ते कसलीही असेल, ते काय होईल याचे असतील, नाही तर आत्ता काय चाललंय त्याचे असतील. पण ह्या सगळ्याच्या परिणामामुळे हा म्हणजे आपणच हे, आणि ह्यातलं बरंचसं काम आपणच, चित्त अस्थिर असणं, चित्तावर भार असणं, चित्तात इतर विषय असणं, हे सगळं करण्याचं काम खरं सांगायचं ना तर शांतपणे विचार केला तर आपणच केलेलं. घरात अडगळ लोकांनी काही आणून ठेवली नाही. आपण अनेक वेळा म्हणतो किती अडगळ झाली घरामध्ये अडगळ, एक जण येऊन आपापले काय वस्तू ठेवून गेला, असं का घरामध्ये झाले कधी? का त्यांच्याकडे एक जण आला एक खुर्ची ठेवून गेला, एक जणाला एक मडकं काहीतरी ठेवून गेला, एक दुसरा आला, असं कोणी काय घरामध्ये आणून ठेवले? जे काय अडगळ झालेली आहे ती सगळी आपणच केलेली असणार आहे. ते आपण म्हणजे अर्थात दुसरे कोणीतरी आपल्या घरातले, आपण कधी अडगळ करत नाही, आपण जरुरीशिवाय कसली गोष्ट घेत नाही, बाकीचे काही वेळा घेतात आणि त्याच्यामुळे आपल्याला घ्यावी लागते, असं साधारण तक्रार असते. तर असे नका, आपण शेवटी आपलेच केलेलं आहे ना सगळ्यांनी. तर ती जी काही अडगळ झाली ती आपणच केलेली, तशी ती अडगळ होते आणि त्यामुळे हे सगळा भार होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून हे चित्त जे साधा अभ्यासाला उपयोगी पडू शकत नाही, तेच ऑफिसमध्ये कामाला उपयोगी पडू शकत नाही, तेच धंद्यात व्यवहाराला उपयोगी पडू शकत नाही, असं हे चित्ताची अवस्था आहे. तर ती हलकं कसं करावं त्याच्यासाठी आहे. तर आणि अस्थिरता आणि जो भार आहे तर त्याच्याकडे अगदी लहानपणापासून तसं सांगायचं ना तर दुर्लक्ष आहे. म्हणजे त्या माता भगिनीनं माझा नमस्कार आहे, पण अनेक वेळेला ते हातात ताटली घेऊन त्या मुलाच्या बरोबर ते जिथं जाईल तिथं ते हिंडत असतात बघा. अशा आई मंडळी आपल्याला दिसत असतील, म्हणजे मला तरी आढळतात असेल, मी पाहिलं असेल की ते तिकडे जाऊन बसलं, तिकडे जाऊन तिथे एक घास घासला, ते उठून जाऊन तिकडे बसलं, तिथे जाऊन त्याच्या मागणं घास घातला. त्याला जेवायचं आहे का नाही एकदा विचार. त्याला आत्तापासूनच जर अशी सवय असेल तर ते पुढे काय करेल आपल्याला माहितीच आहे. अस्थिर चित्त सुरुवातीपासूनच ते अस्थिर आहे आणि त्याला आपण प्रोत्साहन देतो, ते आणखीन तिकडे गेले आपण तिकडे जातो. म्हणजे आधी आणि आम्ही अस्थिर मुळात तर त्याला आणखीन अस्थिर केलेलं आहे. ह्या स्थिर जागेवर बसेल, जास्तीत जास्त काय होईल तर ते रडतं. असं केलं तर ते जेवत नाही म्हणतात, जेवत नाही, हा मूल आहे आणि जेवत नाही. बरं ठीक आहे, बघू बरं आपण 1-2 तास 3 तास काही नको करायला, रडणार, रडू दे. पुढे काय होईल? पुढे काय नाही, थोड्या वेळानं भूक लागली की या एका जागी बसून जेवायचं आहे, एवढाच आपलं म्हणणं आहे, बाकी काय म्हणणं नाही. तर अगदी एका जागी बसून जेवेल.
पण तुम्ही मागणं घेऊन फिरत असाल तर तुम्हाला वर्षभर काय, 2 वर्ष काय, 3 वर्ष काय, आत्ताही फिरविल, नंतर पुढं फिरवणारच आहे. तर त्याची तरतूद आपणच केलेली आहे. ती ही जी काही सगळं आहे ना, हे आपले आहे. तर त्यामुळे सांगितलं आडगळा दुसऱ्यांनी केली नाही, गोंधळ त्यांनी केला नाही, आपल्याकडनं झाला. आपण त्याच्या मागणं फिरलो म्हणून ते फिरवायला लागलं. पण ते मुलंच आहे, ते तर मुळातच अस्थिर चित्त घेऊन आले. त्याला स्थिर कसं करायचं हे शिकवायचं आहे. त्याऐवजी त्याच्याबरोबर आपण अस्थिर होऊन मागणं फिरत राहिला तर काय होईल. अगदी व्यवहारात साधीशी गोष्ट आहे म्हणून सांगितलं. तर ते नाही केलं तर हे काम होण्याची शक्यता आहे. स्थिरता येईल, एकाग्रता येईल, तर ती यावी म्हणून. परिणामी काय होतं की जर एकदा चित्ताला अशी व्यग्रता, अस्थिरता आणि असं सगळं असलं तर एका बाजूनी वाया जातं, दुसऱ्या बाजूनी त्यावर म्हणजे जे काय समजा शिक्षण चाललं आहे, शिक्षणाचं वय वाया जाईल. तुमचे समजा त्याच्यापोटी पैसा जात असेल तर पैसा जाईल. ऑफिसमध्ये काम करत असाल तिथे चित्त नसेल तर जे काम 8 तासाचे ते 2 दिवसाचं होऊन बसेल. 2 टर्म्स ते काम करावं लागेल, म्हणजे तिथे पुन्हा आपल्या वेळ किंवा पैसा जाईल. साधनं असतात, रिसोर्सेस आहेत सगळे, ते वाया जातील. हे सगळ्या ह्या चित्ताचं आहे. म्हणजे हे सगळं ही वेस्ट व्हायला किंवा हे सगळं वाया जायला कारण हे मूळ चित्त आहे. त्याच्यातून सगळे हे व्यवहार चाललेत ते. तर हे होऊ शकतं. आता ह्याच्यात होतं काय की चित्ताला एकाग्रता नाही म्हणून अभ्यासात एकाग्रता नाही, त्यात नाही म्हणून ती आपल्याकडे ते ज्या वेळेला प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर त्यावेळेला येत नाही. त्यामुळं ते येत नाही म्हणून त्याचे परिणाम म्हणून मार्क कमी आहेत किंवा काय ते परिणाम होतो. मग तो परिणाम होतो त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य येतं. मी शेयात नैराश्याला मूळ कारण खरं आपलं चित्त अस्थिर आहे. आता त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण मुळात सुरुवातच आपल्यापासून झाली आहे. माझा ज्या दर्जाचा अभ्यास आहे त्या दर्जाचं उत्तर त्याला मिळतं, तर ते काम मिळत नाही, तो सुरुवात तिथूनच झालेली असते. त्याला कुठेतरी डिस्ट्रॅक्शन असतं, कुठेतरी त्याला त्या चित्तावर भार आहे, ते दुसऱ्या कशाचा तरी विचार करते म्हणून त्या अभ्यासाचा विचार करू शकत नाही. इतकं अगदी साध्या पातळीवरती आहे. तर मोठ्या पातळीवर नक्की असतं. त्यातून हे अपयशाचा प्रश्न आहे, नैराश्याचा प्रश्न आहे, भयाचा प्रश्न आहे. समजा एखाद्या हे आहे, जसं विद्यार्थ्याला होतं, एकदा परीक्षेला बसला नापास झाला, दुसऱ्यांदा परीक्षेला बसला नापास झाला, तर तिसऱ्या वेळेला त्याची दर्जा असून तो म्हणजे त्याची क्वालिटी, त्यांनी केलेला अभ्यास सगळं पास होण्यासारखं असून सुद्धा भयापोटीच नापास होतो. पण त्याचं ज्या अर्थाने आपण म्हणतो की त्याचा आत्मविश्वास गेला, तसं हे आत्मविश्वास जायला मूळ कारण कोण? मूळ कारण आपण. त्याच्या मागे अगदी लहानपणी गेलं की ते लक्षात येतं की ह्याचं मूळ काय. मग ह्याच्यात निर्माण काय होतं की परिस्थितीला दूषणं निर्माण होतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल सगळीकडे परिस्थितीला दूषण देणाऱ्या लोकांची खूप संख्या आहे मोठी. वास्तविक दूषण देण्यासारखी एकच वस्तू आहे, ती म्हणजे आपण. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर खरं सांगायचं, दूषण असेल तर ते मलाच आहे. परिस्थिती आपल्या गतीनं ती जातच राहते, ती काय आपल्यासाठी थांबत नाही. आपण येत असलं तर गाडी घ्यायला तयार आहे, नसेल तर गाडी निघून जाणार आहे. मग तुम्ही आत्ता 8च्या ट्रेनने येणार तर 9च्या या, तो तुमचा प्रश्न आहे. एखादा उशिरा एखाद्याला जर ती गोष्ट मिळणार आहे, त्याची इच्छा तशी नाही आहे, तर तो 9च्या ऐवजी 10च्या गाडीने येईल, 2 तास लेट येईल. म्हणून आयुष्यात अनेकदा परमेश्वर लेट येतो अनेकांच्या. त्याचं कारण आपल्याकडेच असतं. आड्या सुटत होत्या पण आपण पकडली नाही, त्याला काय करणार? ती न पकडायला कारण काय? तुम्ही दुसरीकडे वेगळं होतं कुठेतरी. चित्ताकडे ही सूक्ष्मता असली की सगळ्यांना बरोबर तेवढा वेळ आणि तेवढं महत्त्व दिलं जातं. तर हे सगळं अशा तऱ्हेचे कारण मूळ त्या चित्तामध्ये आहे. आणि ही जी नकारात्मकता आहे, आता दूषण देण्याची प्रवृत्ती यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं, कोणी कोणामुळे काही झालं नाही, मूळ माझ्यामुळे झालं एवढं म्हटलं तरी बरंचसं त्यातलं 50% वर काम कमी आहे. आता बाकीचं जे काम आहे तर थोडं तर जगामुळे काहीतरी होईलच. आपण निर्माण जगामुळे झालो, आपण चालतो जगामुळे, आपल्याला जग अन्नपाणी जग देत आहे खरं सांगायचं तर त्याच्यामुळे काहीतरी होणार, तेवढं आपण स्वीकारू शकतो. पण माझ्यामुळे काही होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. ती काळजी माझ्या चित्तावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी ध्यान आहे. ध्यान आहे त्याच्या मागे कारणं आपल्या समोर असली म्हणजे हे अधिक बरं पडेल. त्या लौकिक कामात जसं रेंगाळलं तर हे चित्त जर जड असेल तर ते रेंगाळतं. जसं ओझं आला मनुष्य भरभर जाऊ शकत नाही, त्यासाठी आपण ट्रॅव्हल लाईट म्हणतो, तुम्ही हलक्या ह्यानं जा तर पटपट जाईल मनुष्य. तर त्याचा जसा वेग मंदावतो तसे ह्या सगळ्या लौकिक कामात सुद्धा रेंगाळल्यानं काय होतं की जी खरी कामं आहेत ती करायला वेळ राहत नाही. मनुष्य अनेकदा म्हणतो की मला नामाला वेळ नाही, मला जपाला वेळ नाही, मला तुम्ही वाचनाला वेळ नाही, पारायणाला वेळ नाही. इतर कुठल्या तरी कामातला वेळ रेंगाळण्यात गेला असला पाहिजे. असं जगात फार कमी लोकांचं आहे की ज्यांना खरोखरच वेळ नाही. खूप आपण नेहरूंपासून ऐकतात की तशी त्या माणसांच्या ठिकाणी 18 तास दिवस आहे, 19 तास दिवसाचं म्हणजे काम 19 तास आहे, 19 तासांचा दिवस अशी अवस्था आहे, 20 तासांचा दिवस अशी अवस्था आहे. हे मान्य आहे, पण अशी आपली अवस्था आहे का? आपणच विचार करून बघा की खरोखरच माझी 18-19 तासाची कामाची इतकी अवस्था आहे का? माझं काम अगदी स्वयंपाकसुद्धा, आता तोच स्वयंपाक 2 तासात पण करता येतो, 4 तासातही करणारे लोक आहेत तोच.
आणि तो 6 तास पुरवणारे पण लोक आहेत, जे आता हे त्यांच्याचकडे राहिलं. तर हे आपण उरकून आपल्याला जपायला बसायचं आहे, आपल्याला काय पारायण करायचं आहे, आपल्याला जे काय काम आहे त्याच्यासाठी रेंगाळलं तिथे, तर इथे वेळ कमी पडणार. मग 2 अध्याय वाचायचे तिथे एकावर येतं, 4 अध्याय वाचायचे ते अर्ध्यावर येतं. याचं कारण का, की मीच रेंगाळलो आहे. मी जर तत्पर नसेल तर ते होणारच नाही. तर ह्याच्यासाठी लौकिक कामांचे त्याच्या बाहेर मी अगदी पारायण नाम वगैरे क्षणभर सोडून देऊ, पण काही कला असतील, काही जीवाला विसावा देणाऱ्या इतर गोष्टी असतील, काय साहित्य असेल, काय संगीत असेल, काय त्याला जे काही त्याचं विसाव्याची गोष्ट असेल ती सुद्धा करायला त्याला वेळ नाही. कारण इकडे रेंगाळल्यामुळे हेच काम इतकं पुरतं की त्याची रात्र होऊन जाते या सगळ्यात, मग त्याला तो वेळ राहत नाही. तर हा वेळ द्यायला सुद्धा हे जे भाराचं चित्त आहे तर ते त्याच्याकडे लक्ष असलं तर हे काम लवकर होऊ शकेल. आणि असं याचं जे हलकं करण्याची जी ध्यानाची प्रक्रिया आहे ती जर जमली नाही तर ते लोक स्वतःलाही भारभूत आहेत आणि इतरांना पण ते भार निर्माण करतात. कारण त्यांची राहिलेली कामं इतरांना पडतात. जसं एखादा कामाला स्लो असतं, ऑफिसमध्ये होतं असं, एखाद्याची गती मंद असते कामाची अकारण, जिथं गतीतला मूळ फरक आहे तो समजू शकतो, पण अगदी गोसलो करतात तशा तऱ्हेचं काम करण्याची एखादी सवय असली तर कामं राहतात शेवटी. ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याला शेवटी कुठेतरी त्याचं आज लागतं, त्याला ते पुरं करावं लागतं, किंवा कोणीतरी तत्पर असतो त्याच्यावर जास्त पडतं. हे आपण व्यवहारात बघतो. ह्याचं मूळ कारण की हा मनुष्य नीट काम करत नाही, म्हणजे त्याचं चित्त मूळ नीट काम करत नाही, त्याच्यावर त्याचं लक्ष नाही आहे, त्यामुळं तसं होतं. तेव्हा हे बाकीच्यांना भारभूत होण्यासारखं आहे. आणि एकदा चित्त जर भारभूत असेल तर ते भ्रमित असतं, सैरभैर असतं, शांत नसतं, गोंधळलेलं असतं हे सगळं. आणि ह्यात सगळ्यात एक वाईट असं आहे की हे माझं चित्त आहे असं ज्याला माहीत नाही आणि सगळं हे उत्तमच चाललेलं आहे असं जर त्याला वाटलं तर मग गोंधळाला पारावार नाही. अंधेनेव नियमांना अन्यथा अंधा, तशी परिस्थिती आहे. उपनिषदात तेव्हाच सांगितली की तो आणखीन गायडन्स करणार लोकांना, म्हणजे ज्याचं चित्ताची अशी अवस्था आहे त्यांनी जर समजा मार्गदर्शन द्यायचं ठरवलं, म्हणजे देतातच बरेच वेळेला, आणि त्यातून समजा ते बाकीच्याने ऐकायचं ठरवलं तर त्याचं वर्णन उपनिषदात करून ठेवलेलं आहे की एका आंधळीने दुसऱ्याला वाट दाखवावी तसा प्रकार आहे असं म्हणले. ते किती त्यांनी पुढचा विचार करून ठेवला असेल आपला आहे त्यावेळेला लक्षात येतं. आजच्या वेळेमध्ये आपल्याला फारही जाता येत यात, पण सुरुवात तरी एवढं नक्की की खरं ध्यान हे आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी, खरं सांगायचं तर सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी. कारण मुळात प्रगती घडते तीच जर चित्तावर आहे अवलंबून, तर तिथे सगळं दुरुस्त आहे तर सगळं दुरुस्त आहे. महाराज म्हणले प्रत्येक याच्यात चक्रात जाऊन दुरुस्त करावं लागत नाही. जिथे बिघाड झाला आहे तेवढं एकच चक्र दुरुस्त करावं लागतं. जसं किल्ली देताना सगळ्या चक्रांना फिरवावं लागत नाही. मूळ जिथं किल्ली द्यायची घड्याळ होती आपल्याकडे, अजूनही काही नाही प्रिझर्व केलेली आहे, तर किल्लीचं घड्याळ आहे, तर जिथं किल्ली द्यायची तिथेच किल्ली द्यावी लागते. बाकी काही करायला लागतं. त्यात अडकलेली आपोआप चक्र फिरत असतात. ते 10 असोत 12 असोत काय, किंवा 3 प्रकारचे काटे आहेत तर ते तिन्ही काटे ते एकाच चक्रावर फिरत असतात. तसे हे आपले प्रपंच व्यवहार, काय लौकिक जगाचा व्यवहार, परमार्थ, सगळे काटे त्या एकाच किल्लीनं फिरतात. किंवा ती जर नाही, ती बिघडली किंवा ती नाही दिली गेली तर हे तिन्ही थांबतात, तिन्ही ठिकाणी गोंधळ होतो. तसं ह्या चित्ताचा आणि ध्यानाचा संबंध आहे. एवढं लक्षात ठेवलं तर हे सर्वांगीण प्रगतीसाठी म्हटलं ते का ते आपल्यासमोर येईल. तर हे क्षमता मात्र एक आहे की असं काही कोणाला हे आपल्याला जमणार नाही वगैरे असं आहे का, असं काहीच नाही. हे आपल्याला सगळं जमणार आहे. मला फक्त 5 मिनटं त्याला द्यायची गरज आहे, बाकी काय गरज नाही. की माझ्या चित्ताची स्थिती कशी आहे इथपासून बघायला सुरुवात करावी. मी खरोखरच इतकं काम किंवा इतका ओव्हरलोड होण्याची गरज आहे का चित्ताला, ते क्षणभर विचार करून बघ. करतो खूप काम, त्याबद्दल प्रश्न नाही. अगदी हैराण होऊन काम करणारे लोक आहेत, रात्रंदिवस काम चालू आहे. बरं आता काय, आता इतके लोक अलेक्झांडरपासून सगळे काम करून गेले, काय जगाची अवस्था त्याच्यात तर काही फरक पडला नाही. आजही करतातच आहेत, आपण बघतोच आहे. पण आपल्या प्रपंचात आपल्या एवढ्या पिढ्या काम करून गेल्या, आपल्यासमोर काय झालं ते आपल्याच शेवटी आपल्याला निस्तरावं लागतं, बघावं लागतं, ते आपल्यालाच बघावं लागतं. मग आता ह्याच्यात आणखीन किती त्याच्यासाठी वेळ देणार आहोत आपण. हा एकदा विचार केला की लक्षात येईल की अरे प्रपंचातला निदान मला 5 किंवा 10 मिनटं का मला मिळाली नाही, अशी का अवस्था आहे आपली. हा विचार केला की लक्षात येतं अरे इतकं नाही आहे. बरोबर आहे, प्रत्येकाच्या ठेवणीप्रमाणे प्रपंचाचं थोडंफार त्याला कमी जास्त काम करावं लागतं. ऑफिसमध्ये वातावरण बदललं, तिथे आता पूर्वी 6 तासात माणसं येत होती, 8 तासात येत होती आणि तासभर जातो, हे खरं आहे. पण 5 मिनटं त्याला नाही अशी त्याची अवस्था नाही. कारण चित्त शांत ठेवायला फक्त 5च मिनटाची गरज आहे की त्याच्याकडे लक्ष पाहिजे. जे आपण कल्पना करा की आजचे आता संगणक चालतात, आपण ज्या युगामध्ये आहोत, घरोघरी PC आहेत, पण अनेकदा ते काही बिजारी व्हायला लागतात, असे काहीतरी ॲक्शन त्यांच्या विचित्र व्हायला लागतात.
म्हणजे नेहमीचे जे चालू प्रोग्राम आहे साधा काय सॉफ्टवेअर जो काही आता प्रोग्राम चालू आहे तो उलटसुलट उत्तर द्यायला लागतो. ह्या आपल्यासमोर घडलेल्या ह्या गोष्टी असतील, आपल्याकडे त्या घडल्या असतील की ते जे काही उत्तर यायला पाहिजे ते येतं, तिसरंच काहीतरी उत्तर यायला लागतं. असं काही काळाने होतं. अशा वेळेला जर तुम्ही तज्ज्ञ माणसाकडे गेलात किंवा फोन केला तर तो सांगतो तुम्ही किती वेळ आता ते वापरतात. तर मला वापरून तर 5-6 तास झाले मी याच्यावर बसले. हां, मग आता एवढंच करा, फक्त बिघाड काही झालेली नाही आहे, मला याची काही गरज नाही, फक्त थोडा वेळ शटडाऊन करा सगळं आणि 5 मिनिटांनी सुरू करा. पुन्हा सगळं व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं असतं. व्हॉट इज दिस शटडाऊन? ते म्हणजे ध्यान. आता ते शटडाऊन करायला किती वेळ लागतो? फक्त डिस्कनेक्ट करावं लागतं, एकदा परत एकदा ऑन करावं लागतं. आता ह्या वेळेला मध्ये जो काळ गेला तो किती मिनिटाचा आहे? 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं संपलं. एवढ्यांनी साधं यंत्रणा आहे ती लगेच परत कार्य करायला लागते. तर तसंच आपल्या चित्ताची अवस्था आहे. त्याला मध्ये कुठेतरी 5 मिनिटाची गरज आहे, 3 मिनिटाची गरज आहे. एवढं देण्यासारखी अवस्था नाही. असं कोणी असेल तर बाबा त्याला नमस्कार, पण नसेल असं मला वाटतं, इतकं नसेल तर तेवढा जर 3 मिनिटं तू मध्ये शांत बसला तर काम होईल. हे थोडंसं शटडाऊन करण्याची गरज आहे. काही कितीही काम असो. बरं, आपण कुठे आता थोडं अगदी काय सीमेवर काय लढतोय का बाबा आता मध्ये कसा बसू, असं काही परिस्थिती नाही आहे का? आता अहो फायरिंग चालली ना, आपण आता बसायचं मध्ये 5 मिनिटं वगैरे असले कुठे चालले, आपण बसूनच आहोत जवळजवळ. इथे नव्हे, आपापल्या प्रपंचामध्ये काय जे करतो ते बसून असल्यासारखंच आहे की. मग तसं त्याच्यात 3 मिनिटाचा तर काय प्रश्न नाही. फक्त एवढंच आहे की त्या 3 मिनिटामध्ये आपल्याला काही करायचं नाही. डिस्कनेक्ट झाल्यानंतर तिथं ऑपरेट काही होत नाही. समोर स्क्रीन ब्लँक, काही तिथे ऑपरेट होत नाही. ह्याची फक्त गरज. तर ते म्हणजे त्याच्यातलं ध्यानाचा क्रक्स आहे. तेवढा लक्षात ठेवला तरी चालेल. याला आणखीन मार्ग आपल्याकडे कोणते असू शकतील, काय असतील. कारण ह्यात काय आहे, शेवटी ज्या वेळेला हे असं होणार आहे ना, ह्याच्याशी कुठेतरी या सगळ्या प्रपंचाशी तो मनुष्य डिस्कनेक्ट होणार. त्यावेळेला जर शक्य असलं तर तेव्हाच कदाचित त्याला भगवंत आठवण्याची शक्यता आहे. तिथून जर तो सुटला तर जसं त्या यंत्राला विश्रांती मिळते क्षणभर आणि ते परत रिव्हाइव्ह होतं आणि पुन्हा कामाला लागतं. तर त्या क्षणी जरी त्याला परमेश्वर आठवला किंवा भेटला तर ती एक शक्यता आहे, ती एक जागा आहे की तिथे तो त्याला मोकळा झाला आहे. आता सगळं सोडून सगळ्या जबाबदाऱ्या काय 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 असेल ते त्या क्षणी जसं डिस्कनेक्ट केल्याबरोबर सगळे तिथले प्रोग्राम सगळ्या गोष्टी शटडाऊन झाले, तसं ते थोडा शटडाऊन झाला. 3 मिनटं शांत राहील तर खूप काम होईल. हे एवढ्याने सुद्धा खूप काम होईल. असं कदाचित आपल्याला 1-2-3 तासांनी जसं तिथे 4-5 तासांनी ते करावंच लागतं, तसं अशा तऱ्हेनं 3 तासांनी 6 तासांनी कुठेही 5 मिनटं तेवढं थांबणं शक्य आहे. तेवढं थांबलं तर सगळा अंदाज येतो की काय चाललं आहे. याचा एक व्यावहारिक संबंध पण आहे की घरामध्ये समजा सकाळपासून एखादं कार्य असतं, काहीतरी गडबड सुरू असते, सकाळपासून गडबड अखंड, म्हणजे ते मध्ये विचार करायला वेळ नाही म्हणतो मनुष्य, पण ते धोक्याचं आहे. विचार करायला वेळ नाही ही गोष्ट अडचणीची आहे, कारण ह्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 मिनटं शांत बसावं, मध्ये काय महाराजांचं स्मरण करावं. तिकडे डिस्कनेक्ट व्हायचं म्हणजे महाराजांचं स्मरण कनेक्ट करायचं असं आहे ते. तर त्यामुळे इकडे महाराजांचं स्मरण केलं, मध्ये 5 मिनटं बघितलं काय संतांचं स्मरण केलं, काय आपल्यासमोर काय प्रतिमा असेल, काय दत्तगुरू असतील, काय जे असेल ते एक 5 मिनटं शांतपणे त्यांच्याकडे बघितलं. मग लक्षात येतं की अरे मग आजपासून फार धावपळ केली आपण, इतकी करायची गरज नव्हती. ह्याच्या पुढे जे आता 2-3 तास काम आहे ते शांत चित्ताने करूया. हे भान यायला त्या मधल्या त्या ध्यानाच्या 5 मिनिटाचा उपयोग, 3 मिनिटाचा उपयोग होईल. म्हणजे हे अगदी सहज करणं शक्य आहे. याच्याने कार्यक्षमता वाढते. आपले सगळं मगाशी ज्या अडचणी सांगितल्या त्या सगळ्या दूर होतात. एकूणच कामाच्या दर्जावर परिणाम होतो आणि आपल्या मूळ ह्याचं भान वाढतं की खरं मला हे काही खरं काम नाही, माझं हे माझ्यावर आलेलं काम आहे. प्रपंच हे माझ्यावर खरं सांगायचं तर येऊन पडलेलं काम आहे. ते काही खरं माझ्या आयुष्याला जन्माला आलो ते काय हे करण्यासाठी आलो नाही. ते काय पोटा पाण्याचं ती घरं बांधायची ती चालूच आहे. बाहेर समोर बघितलं तरी एखादे याचं झाड बघा त्याला टाकून ते चिमण्यांचं घरटं असतं, संपलं. तेवढ्यावर कळतं की आपण काही फार वेगळं करत नाही होत. ते ते त्याही करतात. कुठूनही एवढ्या काड्या आणतात, सगळे काय बांधतात ते आपल्याला बांधता पण येणार नाही. असलं काय क्लासिक असतं ते, म्हणजे अगदी प्रिझर्व करावं अशी ती वस्तू असते. म्हणजे त्यांचं घर काय असतं ते कशा पद्धतीनं, ते जेवढे जीव आहेत तेवढ्या पद्धतीचं घर आहे. आपण असे जीव आहोत असं घर आहे, एवढंच. फक्त त्या एवढंच करतात की हे झालं की त्यातून मोकळे होतात निवांत, म्हणून मोकळे होत नाही. अजून एखादं कुठे एक घरटं उभं करून ठेवायचं, काय करायचं हे असे चित्ताचे भार वाढतात. तेव्हा ते तिकडे लक्ष दिलं तरी करतं. मग ते काही ते ज्यासाठी जन्माला आले, तसं तर मी तर मनुष्य काही त्यासाठी जन्माला आलो नाही. आता घरटं तर पाहिजे, ते चिमणीसुद्धा बांधते, तिथे बांधावं, पण 2, 3, 4, 5, 6, 7 नको, काय गरज नाही. एवढा 12 वाढवू नका. म्हणजे मग तो भगवंताला वेळ राहत नाही, असं होतं. ती सगळी ताणण्याचं कारण हे आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं तर ध्यानाची जागा आपल्या आयुष्यात कुठे आहे नक्की हे लक्षात येऊ शकेल. ध्यानाला एक स्थान आहे, ते कुठे आहे
ते जर बरोबर कळलं असेल तर हे सगळे खूप गोष्टी आकारण आहेत हे आपल्या लक्षात येईल. फक्त त्या ध्यानाच्या जागेवरून आपण पाहायला पाहिजे. मध्ये मध्ये 1-5 मिनटं बसलं की लगेच लक्षात येतं की जसं तुम्ही आता पाहिलं असेल, समजा आपण वैखरी जप करायला लागलो तर काहीही आपला इच्छा नसताना अगदी जागृत असलो तरीसुद्धा आपोआप लय वाढते. जे लईला पक्के आहेत त्यांची गोष्ट सोडा, ते अपवादभूत आहेत. पण सर्वसाधारणपणे आपण साधं नुसतं रघुपती राघव म्हणायला लागलं तर बाहेरून 10 मिनिटांत जर मनुष्य आला तर ते डबल झालेलं असतं तोपर्यंत स्पीड त्याचं. कुठेतरी थांबवा आणि परत एकदा सावकाश सुरू करा असं म्हणायची वेळ येते, सगळीकडे येते अशी. कारण याचं कारण असं आहे की सहजपणे मनुष्य त्यात एकदा गुंगला की गुंगला तो लईत जातो पुढं भराभरावा असं होतं. मग तसंच हे प्रपंचाचं झालेलं आहे सगळं. ते मध्ये जरा 5 मिनटं थांबलं म्हणजे मूळ लय परत सापडते, त्याला मग परत व्यवस्थित सुरू होतं. तर तसे ह्याची गरज आहे, कारण ही आकारण जाणारी शक्ती आहे आपली, ती आपली वाचेल. आणि खऱ्या अर्थाने त्यांना जे खरं सांगायचं ना तर ही सगळ्या हे एका लईत करून ती कामं पुरी करायचीच आहेत. त्याबद्दल प्रश्न आहे. प्रपंचाची कामं करावी लागतील, काय नोकरी असेल करावी लागेल, अभ्यासाला अभ्यास करावा लागेल, त्याचं काय स्वयंपाकपाणी त्याला करावं लागेल. पण ज्याला ध्यानाची बैठक आहे तो ते काम अधिक लवकर कार्यक्षमतेनं आणि ते करून मूळ कामाला मोकळा होईल. तो माणूस आहे, तो आणखीन काहीतरी मिळवायला जन्माला आलेला आहे. ते त्याच्यासमोर जर ध्येय असेल तर त्यासाठी त्याला वेळ मिळेल. आणि भगवंत ही वस्तू अशी आहे की ती वाऱ्याच्या झुळकेसारखी आहे असं लक्षात ठेवू. आपण कधी झुळकेल सांगता येत नाही. तर आपण नेहमी त्या अर्थाने ध्यानाच्या मार्गाने सावध असलं पाहिजे. म्हणून ते आपल्याला माहिती असेल की गीतांजलीमध्ये कसं म्हटलं की रवींद्रनाथाने असं म्हटलं की मी जागा आहे, दिवसभर मी वाट पाहिलीच, पण रात्र चालली आता तरीसुद्धा मी डोळ्यात तेल घालून मी जागा राहिलो. कारण तू कुठल्या क्षणी येशील त्यावेळेला नेमकी मला डुलकी लागली आणि तू येऊन गेलास तर काय करायचं. किती ध्यान, हे ध्यान कर. तू तेवढ्यात तू येऊन जाऊ नयेस कुठेतरी आणि मला ते चुकू नये म्हणून मी कायम अजूनही म्हणजे पहाट होत आली तरीसुद्धा मी जागा आहे. या अर्थाने प्रपंचात जागा असला तर त्याला ध्यानाची जागा कळली बरोबर. अशाच क्षणी कुठेतरी एकदम आपण काय असं ठरवून झुळू किती नाही, ती द्यायची त्यावेळेला येणार. फक्त मी दारा खिडक्या उघड्या ठेवल्यात, माझं लक्ष आहे आणि मी माझं काम करतो आहे. झुळूक आली की ती मला लागेल, कारण मी सावध आहे. प्रपंचात डुलक्या घेत असलं किंवा झोपेत असला झुळूक आली काय नाही आली काय, मग तसेच बरेचसे जीवांचं जगणं असतं. पण जे ध्यानात आहे, ज्यांना ध्यानाचं खरं महत्त्व कळलं, ज्याला परमेश्वर त्या मार्गाने मिळवायचं हे कळलं, ते सावध असतात. प्रपंच चालूच असतो, झुळूक येते म्हणून आपल्या हातातलं काही काम थांबवावं लागत नाही. मनुष्याला फक्त सावध राहावं लागतं की झुळूक येते का, येते त्या क्षणी तो ठेवील पण त्या झुळूक येण्याचा आनंद घेईल. ही तो रिचार्ज झाला. भगवंताची भेट झाली, आनंदाने काय असेल ते प्रारंभ सोसायला मोकळा झाला. पण ते व्हायला त्याला हा एक अभ्यास आहे ध्यानाचा, तो त्याच्याकडे असेल तर ते मिळेल. आणि अशा पद्धतीनं जे हे लोक झाले. मागे एकदा आपल्या ह्या ब्रह्मादिक धरत ध्यान आपण आता ते त्यांचे म्हणतो भूपाळी आहे तुलसीदासांचे, त्यात जे ब्रह्मादिक धरत ध्यान ते तसेच आहे. ते मी त्यांनासुद्धा त्या ध्यानामध्ये निर्मिती करताना सुद्धा त्यांना एक ध्यान लागले त्याचं की काय भगवंताची लीला आहे. तर आपल्याकडे ब्रह्माने ही निर्मिती केली, त्याच्यामध्ये हे सगळं जे जग निर्माण केलं त्याच्यातले अगदी जलचरांच्यापासून जलचर वनचर आपल्याकडे त्या ब्रह्मानंदाच्याच पदामध्ये आहे तसं जलचर वनचर भूचर नभचर वगैरे सगळे पक्षी हे सगळ्या योनी निर्माण केल्या. ते करता करता हा ह्याच्यातलं कमी काय आहे, काय कमी आहे, काय कमी आहे असं करत करत सोडवत गेलं. त्याला ते यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर ते करता करता त्यानं ज्या वेळेला ही निर्मिती झाली माणसाची की सगळे त्यांनी त्याच्यातले दूर केले अडचणी. अगदी पक्षीसुद्धा म्हणजे खरं पक्षी ही खूप उच्च निर्मिती आहे की जी आकाशात जाऊ शकते. अशी निर्मिती ही त्याच्या दृष्टीने सर्वात मोठी निर्मिती होती. पण ती नंतर लक्षात आलं की तिथं राहू शकत नाही, खाली येते आणि जिथे भगवंत आहे तिथपर्यंत पोचू शकत नाही, अशी अडचण आहे. त्यामुळे नुसतं वर जाऊन ह्याला चालणार नाही, म्हणून त्यांनी मग ही सगळी निर्मिती केलेली आहे. ही जी निर्मिती झाली त्याच्या लक्षात आलं की हा जमिनीवर राहिला तरी ह्या आकाशाच्या पलीकडे जाऊ शकतो आणि जिथे भगवंत आहे तो गाठू शकतो किंवा तादात्म्य होऊ शकतो. ध्यानाने तेच होतं. तर ते जे होतं ते ह्याला होण्याची शक्यता आहे हे एकदम लक्षात आल्यावर त्या लक्षात आलं अरे हा ब्रह्मच होऊ शकतो. हे म्हटल्याबरोबर त्याचं स्वतःचंच ध्यान लागलं असं म्हटलं. हे विश्वस्य सुकृती ही ती जी झाली त्यावेळेला ब्रह्माला ध्यान लागलं असं म्हटलं. म्हणून तो ब्रह्माचा ज्यावेळेला निर्मितीचा काळ संपतो त्यावेळेला आपल्याला हा ब्रह्ममुहूर्त आहे त्यावेळेला ते ध्यान असतं त्यावेळेला करायचं. तर त्यासाठी की त्यांची ती ध्यानाची वेळ, त्यांना त्यावेळेला ध्यान लागलं आणि हे सगळं काय विश्व निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये हा काय माणूस निर्माण झाला. बस असं त्यांना वाटलं आहे आपल्याबद्दल. तर आपल्याला त्यांना त्याबद्दल काय वाटते ते आता ध्यानात शोधून काढावं. उरलेल्या गोष्टी पुढच्या वेळेला.